हॅलो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज थोडासा पॉवरचा आणि नेटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवत आहे. तर मी तुम्हाला 23वा प्रॉब्लेम आणि 26वा प्रॉब्लेम पाठवलेला आहे. आता आपण ते सॉल्व करूया. आता हा जो 23वा प्रॉब्लेम आहे, हे जे प्रॉब्लेम आहेत हे मिक्स प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे याच्यात कसं तुम्हाला मटेरियल आणि लेबर त्या दोघांचे वरायन्स दोन्ही काढायला लागतात. म्हणजे तुम्हाला माहिती दिलेली असते आणि त्या माहितीवरनं तुम्ही आत्तापर्यंत आयदर मटेरियलचे वरायन्स काढायच्यात किंवा लेबरचे वरायन्सेस काढायचात. आता या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दोन्ही वरायन्सेस एकाच प्रॉब्लेममध्ये काढायचे आहेत. आता ती माहिती त्यांनी कशी दिलेली आहे, कॅल्क्युलेट मटेरियल अँड लेबर वरायन्सेस फ्रॉम द फॉलोइंग डेटा. तर फॉर 5 युनिट्स ऑफ प्रॉडक्ट ए द स्टँडर्ड डेटा आर. आता जर 5 युनिट जर बनवायचे असतील तर आपल्याला 40 किलो रॉ मटेरियल लागतं. नीट लक्ष द्या, 5 युनिटसाठी 40 किलो. तर आणि बनवलं आहे आपण 1000, तर 1000साठी किती, 5साठी 40 आणि 1000साठी किती. तसंच लेबरबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे 5 युनिटसाठी 100 तास. 5 युनिटसाठी 100 तास, तर 1000 युनिटसाठी किती, 1000 युनिटसाठी किती तास लागणार हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे जे सगळं कॅल्क्युलेशन आहे हे 5 युनिट्सवरती आधारित आहे. सगळं कॅल्क्युलेशन 5 युनिट्सवरती आधारित आहे. 5साठी 40, तर 1000साठी किती, आणि इकडे 5साठी 100, तर 1000साठी किती, असं हे कॅल्क्युलेशन आहे. तर इथे स्टँडर्ड क्वांटिटी आपण काढली 8000, त्याच्यानंतर ॲक्च्युअल क्वांटिटी काढली 6840, त्याच्यानंतर स्टँडर्ड प्राइस 25, ॲक्च्युअल प्राइस 27, स्टँडर्ड प्राइस आणि ॲक्च्युअल प्राइस. तर इकडे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त तुम्हाला स्टँडर्ड क्वांटिटी काढायला लागली आणि इथे स्टँडर्ड आवर्स तुम्हाला काढायला लागणार आहे. 5साठी 100, तर 1000साठी किती, तर ते स्टँडर्ड आवर्स तुम्हाला इकडे 20,000 काढायला लागतील. त्याच्यानंतर ॲक्च्युअल आवर्स 19,800 आहेत. ॲक्च्युअल आवर्स 19,800 आहेत. स्टँडर्ड रेट 2.5 आहे आणि ॲक्च्युअल रेट 2.60 आहे. ओके, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आता आपण काय करायचं आहे, आपले फॉर्म्युलेज आपल्याला यूज करायचे आहेत, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. पहिलं मटेरियल युसेज वरायन्सचा फॉर्म्युला आहे SQ मायनस AQ इंटू SP. हा फॉर्म्युला वापरायचा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. 8000 मायनस 7840 इंटू 25 म्हणजे 160 इंटू 25 म्हणजे ते फेवरेबल आलं. मटेरियल युसेज वरायन्स आपण काढला. त्याच्यानंतर मटेरियल प्राइस वरायन्स. मटेरियल प्राइस वरायन्सचा फॉर्म्युला आहे SP मायनस AP इंटू AQ. SP मायनस AP इंटू AQ. तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. आणि तिथे SP 25 आहे, AP 27 आहे. 25 मायनस 27 इंटू 7840 म्हणजे -2 इंटू 7840 म्हणजे 15,680. तसंच मटेरियल कॉस्ट वरायन्स. मटेरियल कॉस्ट वरायन्सचा जो फॉर्म्युला आहे SQ इंटू SP मायनस AQ इंटू AP. हा फॉर्म्युला आहे. तर त्याच्यात व्हॅल्यूज टाकायच्या. 8000 इंटू 25 मायनस 7840 इंटू 27. त्याच्या व्हॅल्यू टाकल्यानंतर 2 लाख मायनस 2 लाख 11,680 असं 11,680 असं आन्सर येतो. नंतर त्याचं कन्फर्मेशन आपण कसं करतो, मटेरियल युसेज वरायन्स प्लस मटेरियल प्राइस वरायन्स या दोघांची टोटल मटेरियल कॉस्ट वरायन्स एवढी यायला पाहिजे. मग त्याच्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करतो. युसेजची 4000, प्राइसची मायनस 15,680, या दोघांची टोटल 11,680 येते आणि ती टॅली होते. 4000 मधनं 15,000 गेले की 11,680 येतात आणि याची अमाऊंट पण 11,680 आहे. तर आपण हे नेहमीच्या पद्धतीने काढलं मटेरियलचे वरायन्सेस. आता लेबरचे वरायन्सेस पण आपण कॅल्क्युलेट करूया. पहिलं जो आहे एफिशियन्सी वरायन्स. आता एफिशियन्सी वरायन्समध्ये काय, स्टँडर्ड आवर मायनस ॲक्च्युअल आवर इंटू स्टँडर्ड रेट. म्हणजे 20,000तनं 19,800 गेले आणि डिफरन्स आला 200चा. 200 इंटू 2.5 केले म्हणजे 500 फेवरेबल. 500 फेवरेबल हा लेबर एफिशियन्सी वरायन्स आहे. त्याच्यानंतर लेबर रेट वरायन्स जो आहे स्टँडर्ड रेट मायनस ॲक्च्युअल रेट इंटू ॲक्च्युअल आवर्स.
म्हणजे स्टँडर्ड रेट 2.5चा आहे, ॲक्च्युअल रेट 2.60चा आहे. तर याला मल्टिप्लाय करायचं 19,800 मायनस 0.10 इंटू 19,800 म्हणजे 1980 ॲडवर्स. त्याच्यानंतर लेबर कॉस्ट वरायन्स, इकडे आपल्याला काय करायचं आहे, स्टँडर्ड आवर्स इंटू स्टँडर्ड रेट मायनस ॲक्च्युअल आवर्स इंटू ॲक्च्युअल रेट म्हणजे 20,000 इंटू 2.5 मायनस 19,800 इंटू 2.60 म्हणजे 50,000तनं 51,480 मायनस करायचे मायनस 1,480 त्याचं आन्सर. त्याच्यानंतर कन्फर्मेशन लेबर एफिशियन्सी वरायन्स प्लस लेबर रेट वरायन्स इक्वल टू लेबर कॉस्ट वरायन्स म्हणजे लेबर एफिशियन्सी आला 500, लेबर रेट वरायन्स आला मायनस 1980 आणि या दोघांची टोटल 1,480 येते. ठीक आहे, तर हे कन्फर्मेशन आहे. ओके, तर हा 23वा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा जो आहे 26वा प्रॉब्लेम. तर 26वा प्रॉब्लेम मी वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे याच्यात काय, याच्यात पण सेमच आहे, मटेरियल आणि लेबर दोघांचेही वरायन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर इथे माहिती काय दिली आहे, फॉर 10 युनिट्स ऑफ प्रॉडक्ट वाय, जर समजा आपल्याला वायचे 10 युनिट्स बनवायचे असतील तर आपल्याला 80 किलो मटेरियल लागतं आणि 200 तास लागतात. 80 किलो मटेरियल आणि 200 तास, आणि आपण बनवले 2,000 युनिट्स, तर 2,000 युनिटसाठी किती लागणार. आता इथे आवर्स, ॲक्च्युअल आवर्स तुम्हाला दिलेलं नाहीये. आतापर्यंत तुम्ही काय करायचा, ॲक्च्युअल प्राइस दिली आहे, पण आतापर्यंत तुम्ही ॲक्च्युअल प्राइस कॅल्क्युलेट करायचा जी लेबर कॉस्ट असते, लेबर कॉस्टला ॲक्च्युअल आवर्सनी डिवाइड करून. आता इथे उलटं करायचं आहे, लेबर कॉस्टला ॲक्च्युअल रेटनी डिवाइड करायचं आहे. लेबर कॉस्टला ॲक्च्युअल रेटनी डिवाइड करून तुम्हाला ॲक्च्युअल आवर्स मिळणार. ठीक आहे, तर आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. 26वा प्रॉब्लेम. हा मनन पब्लिकेशनचा 26वा प्रॉब्लेम आपण करतोय. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. सव्वीसवा प्रॉब्लेम मनन पब्लिकेशनचा. याच्यात पण तुम्हाला हे दोन्ही वरायन्सेस काढायचे आहेत, मटेरियल आणि लेबर, स्टँडर्ड क्वांटिटी फॉर ॲक्च्युअल आउटपुट. आता इथे नीट लक्ष द्या. इथे त्यांनी काय सांगितलं आहे, 10 युनिट्स बनवायला 80 किलो रॉ मटेरियल लागतं. हम्म, 10 युनिट्स बनवायला आपल्याला जे रॉ मटेरियल लागतं 80 किलो लागतं. 10 युनिट्सला 80 किलो, तर आपल्याला 2,000 युनिटसाठी किती लागणार. तर 2,000 इंटू 80/10. म्हणजे 16,000. आणि ॲक्च्युअल क्वांटिटी जी आहे 15,680. स्टँडर्ड प्राइस आहे आता
या प्रॉब्लेममध्ये स्टँडर्ड प्राईस जी दिलेली आहे ती त्यांनी 25 दिलेली आहे आणि ॲक्च्युअल 28. स्टँडर्ड प्राईस 25, ॲक्च्युअल प्राईस 28. त्याच्यानंतर आपण याचं पण कॅल्क्युलेट करूया. इथे 80 युनिटसाठी 10 युनिटसाठी आपल्याला 200 तास लागतात. 10 युनिट्स बनवायला 200 तास. तर 2000 युनिटसाठी किती लागणार? 10 साठी 200, तर 2000 साठी किती? तर याचं कॅल्क्युलेशन आपण करूया. 2000 × 20/10. याचं उत्तर 4000 येतं. याचं उत्तर 4000 येतं. हे दार लावून घे जरा देवेंद्र, दार लावून घे, मॅडमने डिस्टर्ब होतं. ओके, 4000 तास झाले. आणि त्याच्यानंतर आता ॲक्च्युअल आवर्स आपल्याला काढायचे. तर ॲक्च्युअल आवर्स कसे काढतो आपण? ॲक्च्युअल आवर्ससाठी तुम्हाला लेबर कॉस्ट डिवायडेड बाय ॲक्च्युअल रेटनी मल्टिप्लाय करायला लागेल. लेबर कॉस्ट डिवायडेड बाय ॲक्च्युअल रेट. ॲक्च्युअल रेट तुम्हाला दिलेला आहे. तर इकडे लेबर कॉस्ट जी दिली आहे तुम्हाला, $102,960 आणि त्याला डिवाइड करायचं आहे तुम्हाला ॲक्च्युअल रेट जो दिला आहे 2.60 दिलेला आहे ॲक्च्युअल रेट. तर हे डिवाइड करून किती आन्सर येत आहे ते आपण बघूया. $102,960 डिवायडेड बाय 2.60. तर हे 39,600 आहे. 39,600 $39,600
हे 40,000 तास आहे आणि हे 39,600. ओके, तर 40,000 तास आणि 39,600 आहे. स्टँडर्ड रेट जो आहे तो तुम्हाला दिला आहे, स्टँडर्ड रेट 2.5 दिला आहे आणि ॲक्च्युअल रेट 2.60 दिलेला आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. तर पहिलं मटेरियल युसेज व्हरायन्स मध्ये 16,000 वजा 15,680. इंटू 25 इक्वल टू 16,000 वजा 15,680, म्हणजे इकडे 320 आले. 320 इंटू 25 8,000 फेवरेबल. त्याच्यानंतर मटेरियल प्राइस व्हरायन्स SQ मायनस AP इंटू AQ. तर आता इथे ॲक्च्युअल प्राइस जी आहे 28 आहे, 25 आणि 28. ओके, 47,040 आणि 8,000. नंतर कन्फर्मेशन, सॉरी ॲक्च्युली आधी कॉस्ट मग कन्फर्मेशन. कॉस्ट जी आहे SQ इंटू SP मायनस AQ इंटू AP. तर SQ जे आहे 16,000 इंटू 25 16,000 इंटू 25 मायनस 15,680 इंटू 28. सोळा 16,000 इंटू 25 4 लाख आणि 15,680 इंटू 28 4,39,040. म्हणजे मायनस 39,040 ॲडवर्स. त्याच्यानंतर कन्फर्मेशन युसेज वरायन्स जे आहे 8,000 फेवरेबल प्लस प्राइस वरायन्स मायनस 47,040. आणि या दोघांची टोटल कॉस्ट जी आहे ती 39,040 एवढी यायला पाहिजे.
तर हे 39,040 इक्वल टू 39,040. ठीक आहे. तसंच आता जे मटेरियलचं काढलं आहे तसंच आता आपल्याला लेबरचं कॅल्क्युलेट करायचं आहे. लेबरचं जे आहे स्टँडर्ड आवर्स मायनस ॲक्च्युअल आवर्स. स्टँडर्ड आवर्स आहे 40,000, ॲक्च्युअल 39,600. स्टँडर्ड रेट 2.5. चाळीस हजारातनं 39,600 गेले म्हणजे मायनस 400 इंटू 2.50 आहे. तर लेबर एफिशियन्सी वॅरन्स मायनस 1,000 नाही 1,000 फेवरेबल आला. नंतर लेबर रेट वॅरन्स SR मायनस AR इंटू एच. तर इकडे 2.50 मायनस 2.60 इंटू ॲक्च्युअल आवर्स आहे 39,600 म्हणजे मायनस 0.10 into 39,600. $3,960 ॲडवर्स. नंतर दोघांचं मल्टिप्लिकेशन 40,000 इंटू 2.5. तर स्टँडर्ड आवर्स आपण काढले 40,000 आणि स्टँडर्ड रेट 2.40. तर स्टँडर्ड आवर्समध्ये 40,000 इंटू 2.5 आणि ॲक्च्युअल आवर्स 39,600 इंटू 2.60. ओके. तर 39,600 इंटू 2.60 असं आपण घेतलं. आता याचं मल्टिप्लिकेशन आपण बघूया. 40,000 इंटू 2.50 म्हणजे 1,00,000 आलं. आणि 39,600 इंटू 2.60
म्हणजे 102,960. या दोघातला फरक 2960 ॲडवर्स. त्याचं कन्फर्मेशन आपण करूया. एफिशियन्सी आणि रेट यांची टोटल कॉस्ट एवढी यायला पाहिजे. एफिशियन्सी आहे 1000 आणि एफिशियन्सी 100, रेट आहे तर लेबर एफिशियन्सी वरायन्स आपण 1000 काढलेला आहे फेवरेबल. आणि रेट जो आहे तो 3960 ॲडवर्स. 3960 तो ॲडवर्स आहे. आणि लेबर कॉस्ट 2960 ॲडवर्स आपण काढला आहे. आता या दोघांची बेरीज 2960 एवढीच होते. तर इकडे 2960 बरोबर 2960. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन आपलं झालं. ठीक आहे. तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.